नमस्कार. सातारा जिल्ह्यातील एक शेवटचं टोक, ज्याला आवर्षणग्रस्त म्हटलं जातं, कायमच दुष्काळी भाग म्हणून इतिहासात नोंद असलेला मान तालुका. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मानदेशामध्ये बुद्धिवंतांची खाण आहे असं महाराष्ट्राच्या पटलावर उमटू लागलं. कारणही तसंच होतं. उद्योग व्यवसाय आणि शेती कोणत्याही प्रकारचं उत्पन्नाचं सोर्स नसल्यामुळं येथील तरुणांना अभ्यास करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपली चुणूक दाखवणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून एमपीएससी यूपीएससी सारख्या उच्च दर्जाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नाव कमावून भारतभर ते सर्व्हिसला गेले. परंतु ज्या ठिकाणी बुद्धिवंतांची खाण होती तोच मानदेश जैवविविधतेने नटलेला आहे. हो, हे कदाचित मनाला पटणं योग्य नाही, परंतु मानदेशामध्ये तेवढी मुबलक जैवविविधता आहे आणि हे दाखवून देण्याचं काम केलं आहे मान तालुक्यातील आदर्श गाव किरकसाल या गावाने. किरकसाल कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट या अंतर्गत किरकसाल परिसरामध्ये असलेल्या डोंगर दऱ्यांमध्ये तिथं कोणकोणत्या प्रकारची जैवविविधता आहे याचा सखोल अभ्यास करून त्याची चांगल्या पद्धतीनं मांडणी करून महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये सुद्धा या गावाने आपली दखल घेण्यास भाग पाडला आहे. हा किरकसाल कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट नेमका आहे कसा, त्याच्या पाठीमागची संकल्पना काय आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे टीम या सोबत आपण आज संवाद साधून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत हे का करावंसं वाटलं आणि याच्यासाठी कोणत्या गोष्टींच्या माध्यमातून, म्हणजे काय दिव्य होतं. ही सोपी गोष्ट नाहीये. रानोमाळ भटकणं, रात्रंदिवस फिरणं आणि त्याचा डेटा गोळा करून तो अनालाइज करणं. या टीमचे जे सहकारी आहेत, जे पिलर्स आहेत, ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की हा प्रोजेक्ट त्यांनी कसा उभा केला, त्याची सुरुवात कशी झाली आणि त्या माध्यमातून साध्य काय झालं. काय सांगचाल, म्हणजे सुरुवात, खरं तर हा शब्दच खूप मोठा आहे, किरकसाल कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट, नावातच खूप मोठं वजन आहे. याची सुरुवात किंवा याची संकल्पना नेमकी कशी झाली? नमस्कार, मी चिन्मय प्रकाश सावंत, प्रकल्प प्रमुख किरकसाल संवर्धन प्रकल्प. तर मेन म्हणजे आपला हा जो मानदेश आहे किंवा महाराणाचा जो भाग आहे किरकसाल किंवा मान, खटाव आणि आटपाडी तालुका, तर ह्याच्यामध्ये जो महत्वाचा जो प्राणी आहे की लांडगा आहे. जो महत्वाचा प्राणी आहे तो लांडगा आहे. तर लांडगा हा IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन नेचर जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची, त्यांच्यामार्फत वल्नरेबल स्पीशीज म्हणून संकट समीप स्पीशीज म्हणून त्याचं वर्गीकृत केलेलं आहे. तर आपण बघतो की आपल्या काही जंगलांमध्ये भारताचा जो जंगल म्हणून भाग विचार करतात त्यामध्ये आपला वाघ आहे, बिबट्या आहे, हत्ती आहे, त्या दृष्टीने विचार करतात. पण लांडगा हा महाराणाचा राजा आहे किंवा तिथला तो मेन एपेक्स प्रेडेटर म्हणतो. त्याची सुरुवात अशी झाली की मला जैविकतेची आवड लहानपणापासूनच होती, पण त्याच अनुषंगाने हे माझं किरकसाल, माझंच गाव, मूळ गाव. लहानपणी मुंबईत बालपण गेल्यामुळे पण सुट्टीमध्ये वगैरे मी येऊन जाऊन करायचो. गावामध्ये सुट्टीत वगैरे यायचो. तर आमचे आजी आजोबा, गावातले वयस्कर वगैरे मंडळी सांगायचे की ते पूर्वी किती प्रमाणात लांडगे होते, तरस होते, विपुल प्रमाणात जैविकता होती. पूर्वी हरणं पण असायची इकडे. तर मग हे क्युरियस झालं माझ्या मनात की इथे काहीतरी पोटेन्शियल आहे, इथे काहीतरी करणं गरजेचं आहे आणि नोंद करणं गरजेचं आहे. की मला हे बघायचं होतं की पहिला प्रश्न जो कुठलाही रिसर्च आम्ही आमच्या क्षेत्रात करायचं बघतो, त्यामध्ये प्रश्न महत्वाचा असतो की नेमका प्रश्न कसा असेल आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या मार्फत करत असतो. मग 2019-20च्या दरम्यान आमचे जे पूर्व सरपंच अमोल काटकर यांच्याशी माझी भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जैविकतेच्या वरती काम करायचंय गावामध्ये, त्याची समिती आपल्याला स्थापन करून त्या दृष्टीने कार्य करायचं आहे. तर मग तसंच विशाल म्हणून सहकारी होता आमचा, तर त्यालाही थोडीशी फुलपाखरांची वगैरे आवड होती. आम्ही दोघं सुरुवातीला निरीक्षण करायचो,
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करायचो पक्ष्यांची. मग सुरुवात आमची पक्ष्यांपासून झाली. तर ईबर्ड हे माध्यम मला लॉकडाऊनच्या काळात मिळालं आणि मला हे विशेष गोष्टी सांगावीशी वाटते, की पूर्ण लॉकडाऊन मी किरक्सालमध्ये काढल्यामुळे जी आवड होती, की कंटिन्युइटी राहण्याची, ती पूर्ण मला निर्माण त्याच्यातनं झाली. तर लॉकडाऊनमध्ये आम्ही पक्ष्यांची कार्य सुरू केली. नंतर मग लॉकडाऊन संपल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मला वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून म्हणजे वन्यजीव शास्त्राच्या पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासासाठी तिथे प्रवेश भेटला. मग त्याच्यामध्ये तेव्हाच मे 2023 मध्ये WWF इंडिया ही वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड फॉर नेचर ही संस्था आहे. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणारी मोठी संस्था इंटरनॅशनल लेवलची. तर त्यांनी फंडिंग आम्हाला कन्झर्वेशन कॅटलिस्ट प्रोग्रामच्या अंडरमध्ये फंडिंग दिलं. तर फंडिंग आमचं तेच होतं, की किरक्साल कन्झर्वेशन प्रोजेक्ट म्हणजे या भागामध्ये असणारे जे वन्यजीव आहेत, प्राणी आहेत, ह्यांची नोंद करणं, शास्त्रीय नोंद करणं, त्याचा डेटाबेस तयार करणं आणि एक संदर्भ बिंदू ठरवणं, की इथे भविष्यात कुठल्या उपाययोजना आपल्याला करता येतील आणि लांडग्याच्या संवर्धनासाठी काय करता येईल. तर हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आम्ही यातनं सुरू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला साथ मिळाली की लोकल्सची. कारण की कुठलाही प्रकल्प स्थानिक ज्ञानाशिवाय किंवा स्थानिक समुदायांना सोबत घेऊनच होतो. त्यांना जर आपण फक्त शास्त्रीयदृष्ट्या नुसतंच काम केलं, कम्युनिटी इनिशिएटिव्हज नाही घेतले, तर तो प्रकल्प पूर्णत्वास नेत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही जे लोकल होते, माझे मित्र होते, जसं हे अभि आणि प्रथमेश जे आहेत, ते फील्ड असिस्टंट म्हणून ज्यांनी आम्ही काम केलं. विशालनी फील्ड असिस्टंट म्हणून आमच्यासोबत काम केलं. त्याच्यामुळे त्यांना जे नॉलेज लोकल ट्रेडिशनल जे आपण ट्रेडिशनल इकॉलॉजिकल नॉलेज जे म्हणतो आपण, की जे स्थानिक पारंपरिक ज्ञान, ते या मुलांना आहे, इथल्या लोकांना आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही डेन सर्वे असतील, सायन्स सर्वे असतील, प्राण्यांची मागोवा घेण्यात, कॅमेरा ट्रॅप्स लावायची जी टेक्निक आहेत, तर ते टेक्निकचं जे आम्हाला जे शास्त्रीय माहिती होती, ट्रेनिंग होती, ती आम्ही त्या मुलांना दिली. मग त्या मुलांना देऊन आम्ही ट्रेनिंग ते पूर्ण झाली आणि आमच्यात 9 कारण की फक्त मी एकटा करून ते उपयोग नव्हतं. त्यांना सोबत अजून कोणतरी बाहेरनं मुलं असणं गरजेचं होतं, की जे या क्षेत्रात तज्ञ आहेत किंवा या क्षेत्रात ते काम करतात. तर मग फील्ड बायोलॉजिस्ट किंवा रिसर्च इंटर्न्स म्हणून आपण काय व्हॉलंटिअर्स म्हणून हायर केले. ते आले इकडे. मग त्यांची राहायची सोय पासूनची, तेव्हा त्यांना फील्डवरती नेणं, ते कॅमेरा ट्रॅप्स कसे लावणं, ते शिकवणं यांना आणि मग ते खरंच चॅलेंजिंग होतं. कारण की किरक्साल हा डोंगरदऱ्यांनी भरलेला परिसर आहे. असा सपाट भाग नाहीये. तर तिकडे गाडी चालवणं पासनं ट्रेनिंग वगैरे एवढे चॅलेंजेस बरेच होते. मग त्याच्यामध्ये पण अनेक चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागले. ज्यावेळेस गाव पातळीवर आपण काम करतो, मी नेहमी सगळ्या ठिकाणी म्हणत असतो, की ग्रामीण भागात ज्यावेळेस आपण काम करतो आणि शहरी भागात काम करतो, तर ग्रामीण भागात काम करणं हे खरंच खूप मोठी चॅलेंजिंग असतं. कारण की त्याला बरेच फॅक्टर्स अफेक्ट होतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये पडसाद असतात. तर त्याच्यामुळे त्या सगळ्या चॅलेंजेसला घेऊन आम्ही पुढे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे काम केलं आणि हा खरंच आज 606 प्रजातींचा जो डेटाबेस आमच्याकडे तयार झालाय, तो खरंच हा फक्त मान तालुक्यासाठी एक संदर्भ बिंदू नाही, तर मग राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी एक सगळ्यात मोठा एक इम्पॉर्टंट म्हणजे आपण म्हणतो, की ऐतिहासिक टप्पा झालेला आहे, की तो भविष्यात येणाऱ्या या भागात महाराणाच्या संवर्धनासाठी किती महत्वाचा आहे, या दृष्टीने काम होणं गरजेचं आहे आता. प्रथमेश, ग्राउंडवर काम करत असताना म्हणजे या किरक्साल कॉन्झर्वेशन प्रोजेक्टच्या माध्यमातून काम करत असताना ह्याच्या अगोदर रानोमाळ तुम्ही असंच भटकत होता, तुम्हाला इथली खडा माहिती आहे, पण त्यावेळेस ते भटकणं आणि ह्या प्रोजेक्टच्या निमित्तानं भटकणं यामध्ये काय फरक कधी जाणवला का? नाही, खरंच तसं म्हणायला गेलं तर खूप फरक आहे. कारण पहिले जे भटकत होते म्हणजे पहिल्या गावात शिकारी वगैरे होत होत्या. मग एक आवड होती पहिली. मग गावातल्या लोकांबरोबर भटकणं म्हणजे ते एक दृष्टिकोन एक वेगळा होता, की शिकारीचा दृष्टिकोन आहे, ह्याला मारलंच पाहिजे. असा एक वेगळा दृष्टिकोन आपला असायचा. एक आवड होती म्हणजे आम्ही कधी मारत नव्हतो, पण त्यांच्याबरोबर जाणं एक मज्जा वेगळीच होती. मग ते एक चांगलं होतं. परत लॉकडाऊनमध्ये एक चिन्मय सारखा मुलगा गावाला येतो. प्रोजेक्टबद्दल जैवविविधता तर आम्हाला माहीतच होती, पण जैवविविधतेबद्दल सांगतो. मग तिथून चालू होतं आणि तिथून अभि माझा मित्र होता. अभिनं मला सांगितलं, असं-असं चिन्मय आहे, आपल्याला असं-असं फिरायचंय, जायचंय. मग तिथून ते चालू झालं आणि तिथून हळू मग दृष्टिकोन चेंज होत गेला. हे वाचवणं गरजेचं आहे. हे वाचवलं, आपण जर वाचवलं नाही तर कोण वाचवणार नाही. आणि उद्या भविष्यासाठी म्हणजे जैवविविधता
जैविकता नष्ट झाली तर काय करणार? म्हणजे लोकांसाठी ते खूप महत्वाचं आहे. मग तिथून स्टार्ट केलं लॉकडाऊनमध्ये इकडं तिकडं भटकणं. विशाल असेल, आभ्या असेल, आम्ही तिघं होतो, गावातलेच होतो. मग तिथून स्टार्ट केलं आणि तिथून हळू मग आम्हाला प्रोजेक्ट भेटला WWF चिन्मयने ते युथ मार्फत चालू झालं आणि तिथून मग काम करताना हळूहळू गावामध्ये अवेअरनेस असेल, हे सगळं चालू केलं. स्कूलमध्ये असेल, वेगवेगळ्या ठिकाणी मग हे चालू केलं आणि चिन्मय तर तुम्हाला आता सांगितलं गावात ग्रामीण भागात काम करताना खूप अडचणी येतात. ते सगळ्या फेस करून आम्ही असं हळू पुढं गेलो. मग तिथून आमचं स्टार्ट झालं म्हणजे हळूहळू आम्ही असंच करत गेलो पुढे. अभिजित, एकेकाळी तू शिकारीला जात होता, शिकार करत होता. मग अचानकपणे ज्यांची आपण शिकार करत होतो त्यांनाच आता आपल्याला वाचवायचं आहे, हा विरोधाभास मनात आला नाही का? आणि आता काय आमचं लहानपणाचं गावात गेलं. आम्ही लहानपणापासूनच डोंगरात जायचो गुरं चारायला, शेळ्या चारायला. तेव्हा आम्हाला माहित पडायचं की ह्या ठिकाणी हे प्राणी आहेत. मग आमचे वडील किंवा आमचे काका बिका असायचे, मग त्यांच्यावर आम्ही जायचो हंटिंगला. मग ते त्यात मजा यायची ना, जायचो करायचो असं तसं व्हायचं. मग परत ना मग चिन्मय भेटला. चिन्मय आलेली तर त्यानं असंच म्हणला की नाईट सर्वेला जायचं वगैरे वगैरे. मग आम्ही एक दिवशी गेलो नाईट सर्वेला. मग तिथं आम्ही बघितलं की आपण असं शिकायला त्यापेक्षा ह्यांना वाचवण्याचं बघितलं तर ते फायद्याचं आहे आपल्यासाठी, किंवा सगळ्यांसाठीच, ह्याच्यासाठी. मग तिथनं चिन्मय आल्यावर मग आम्ही यायचो नाईट सर्वेला. मग असं शिकारीला जाण्याची मजा नव्हती, ती नाईट सर्वेला जाण्यात मजा यायला लागली. सगळे प्राणी दिसायला लागले, आम्ही त्याचे फोटो वगैरे घ्यायला लागलो. अं, त्यामुळेच मग तो दृष्टिकोन बदलला. म्हणजे ह्यांची हंटिंग नाही केली पाहिजे, ह्यांना वाचवलं पाहिजे. चिन्मय, युथ पिढीमध्ये किंवा युवांमध्ये नाईट आउटची एक वेगळी संकल्पना आहे आणि तू या गावामध्ये एक नाईट आउटची वेगळी संकल्पना राबवली, त्याबद्दल काय सांगशील? तर खरंच एक इंटरेस्टिंग होतं ज्यावेळेस आमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला मे महिन्यामध्ये आणि तेव्हाच आम्ही ते सुरू केलं. मेच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये ज्यावेळेस आमची यात्रा असते गावची. गावची यात्रा झाल्यानंतर मग गावामध्ये बरेच लोक मुंबई पुण्यातनं आलेले असतात आणि सगळे गावातलेही लोक असतात, सुट्ट्या असतात मुलांना. त्यावेळेस आम्ही सुरुवातीला असा प्लॅन केला की वन्यजीव सर्वेक्षण गावातलं आपल्या. तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही पब्लिसिटी केली की गावामध्ये की हे आपण प्राणी स्वतः जाऊन बघायचे, ठिकाणं जाऊन, आणि आपण प्रत्येक ट्रेल्सवरती 4-4, 2-2 जण जायचे. म्हणजे आपल्याला डिस्टर्ब पण त्यांना करता येणार नाही आणि सगळ्यांनाही पाहता येईल प्राणी. तर हा एक इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही केल्यामुळे मग बरेच म्हणजे प्रथमेश सोबत जे जुने शिकारी होते, जे एकेकाळी शिकार करत होते, तेही ह्याच्यामध्ये सामील झाले. कारण की त्यांचं असं झालं की त्यांना ठिकाणं माहीत होती, कुठल्या ठिकाणी कुठला प्राणी वगैरे राहतो. मग त्यामुळे ते सगळे एकत्र आले आणि आपण ट्रेल्स सांगितले की बोंबाळ्याच्या या ट्रेलला ही लोक जातील, कवळखोऱ्याच्या या ट्रेललाही जातील, डांबीच्या भागात ही लोक जातील. अशा सगळ्यांना आम्ही नाव करून आम्ही सगळे गेलो आणि आम्हाला बरेच इन्फॉर्मेशन त्यातनं माहिती पडले. म्हणजे तरस दिसले, रानमांजर दिसली, खोकड दिसलं, कोल्हे दिसले. कोल्ह्याचे आम्हाला 3 ते 4 पॅक्स मध्ये दिसले, म्हणजे गोळक्याने, आणि ससे दिसले मोठ्या प्रमाणात. त्यामुळे जे ग्रामस्थ होते ज्यांनी फक्त शिकारीच्या या दृष्टीने आधी पाहिलेले होते काही बघण्याचा दृष्टिकोन, त्या बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाईट सर्वेमध्ये अरे खरंच एवढी जैविकता आपल्या भागामध्ये आहे आणि खरंच हे प्राणी कसे या भागाच्या या चॅलेंजिंग भागामध्ये अडॅप्टेबल करून राहतात, सगळ्यात मोठी गोष्ट होती. आणि मग त्याच अनुषंगाने गावांनी पण म्हणजे ग्रामस्थांना पण इंटरेस्ट आला की नाही, काहीतरी आहे इनिशिएटिव्ह घेणं आणि आपण एक गोष्टी थांबवणं गरजेचं आहे की जे प्राण्यांना, पक्ष्यांना मारण्याचं काम जे होतं. चिन्मय, एकूण किती किलोमीटर वर्ग परिसरामध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट राबवला आणि नेमकं त्यातून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची किती जैवविविधता सापडली? तर हा किरकसालचा 1800 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे, म्हणजे 18.2 स्क्वेअर किलोमीटर. तर त्याच्यामध्ये फक्त आम्ही किरकसालचा गाव नाही घेतलं, तर किरकसाल सोबत आजूबाजूला असणारी जी गाव आहेत, जसं बोंबाळे आहे, दोरगेवाडी, काळेवाडी आणि पाठीमागे गोंदवले बुद्रुक आहे, वाघमोडेवाडी आहे, तडवळे आहे, पिंगळी खुर्द आहे. तर अशी जी लागून असलेली जी गाव आहेत, तर त्या गावांमध्ये पण आम्ही जे फॉरेस्ट एरिया आहे त्या भागामध्ये सर्वे केला आणि काही स्थानिक एरिया आहे तिथे पण. तर त्याच्यामध्ये आम्ही आधी सुरुवातीला सायन्स सर्वेच्या मार्फत माहिती गोळा केली प्राण्यांसाठी. सायन्स सर्वे म्हणजे आपण एका स्पेसिफिक 2 किलोमीटर भागात चालतो आणि 2 किलोमीटरमध्ये त्या 2 किलोमीटर आपल्याला प्रत्येक 500 मीटरवरती पायांचे ठसे प्राण्यांच्या, त्याची विष्ठा, परत त्यांनी काय मार्किंग केलेली किंवा काय अशा गोष्टी केल्या तर त्याची आपण नोंद करतो. म्हणजे आपल्याला समजतं की प्रत्येक 500 मीटरवर
कुठला कुठला प्राणीच्या काय काय ठसे भेटलेले आहेत. तसे आम्ही 18 ट्रेल्स केलेले होते. म्हणजे या पूर्ण पट्ट्यामध्ये 18 ट्रेल्सवरती 2-2 किलोमीटर चाललो आम्ही. तर त्याच्यामध्ये 18 ट्रेल्सच्या जेव्हा ना आम्हाला मग माहिती पडली की या ट्रेलवर तरसाचे पगमार्क जास्त आहेत, या ट्रेलवरती कोल्ह्याचे पगमार्क जास्त आहेत. तर त्यानुसार आम्ही कॅमेरा ट्रॅप्स तिथे लावले. मग स्पेसिफिकली कॅमेरा ट्रॅप्स लावल्यानंतर आम्हाला पण सगळी इन्फॉर्मेशन भेटली, रिचनेस भेटला की कुठले कुठले प्राणी या भागामध्ये 18 प्रजातीचे प्राणी आम्हाला भेटले. तर हे एक इंटरेस्टिंग माझ्या डोक्यामध्ये होतं. मी प्रथमेश आणि अभिशी पण नंतर चर्चा केली की म्हटलं वाघांमध्ये जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये कॅमेरा ट्रॅपिंग मधनं प्रत्येक वाघाची वेगळी ओळख होते त्यांच्या पट्ट्यानुसार, तसे आपल्या भागामध्ये पण वेगळी ओळख करता येऊ शकते तरसाची. जे आपल्या भागात तरस आहे, तर प्रत्येक तरसाचे जसं आपल्या हातावरच्या रेषा वेगळ्या असतात, प्राण्यांच्या पण तसे वेगवेगळ्या रेषा असतात. निसर्गाने त्यांना बनवलेलं आहे तसं. तर आपल्याला हे बघायचं की आपल्या भागामध्ये प्रश्न हा होता की किती तरस आहेत, किती इंडिव्हिज्युअल तरस आहेत आणि कुठल्या भागामध्ये जास्त आहेत. तर हा एक क्युरिओसिटीचा प्रश्न होता. तर त्या हिशोबाने आम्ही कॅमेरा ट्रॅप्स जो फक्त फ्लॅश कॅमेऱ्यानी आपल्याला माहिती पडेल. IR म्हणजे त्याच्यामध्ये जो फ्लॅश पडत नाही, त्यातनं आपल्याला फक्त ब्लॅक अँड व्हाईट इमेज भेटतात. त्याच्यावरून आपल्याला तरसाची माहिती भेटणार नाही. मग फ्लॅश कॅमेरेमध्ये पण आम्ही जे ट्रेल्सवरती आम्हाला माहिती पडलं, तर तिथे पुढे म्हणजे उजवीकडून डावीकडे असे दोन्ही साईडने आम्ही कॅमेरा ट्रॅप लावले. म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल, तिथनं जर तरस तो गेला तर त्याच्या राईट फ्लँक आणि लेफ्ट फ्लँक म्हणजे उजवी आणि डावीकडची दोन्ही बाजू त्याच्यामध्ये दिसेल. मग अशा पद्धतीने आम्हाला 53 फोटो भेटले तरसाचे पूर्ण कॅमेरा ट्रेस. मग 53 फोटोमध्ये आम्ही मग एक फोटो मॅन्युअली त्याचे लेफ्ट फ्लँक, राईट फ्लँक असे दोन्ही बघत टोटल 5 आम्हाला पौड म्हणजे अडल्ट तरस आढळले आणि 2 होते जुव्हेनाइल म्हणजे लहान पिल्लं. म्हणजे ह्याच्यावरनं समजलं की एवढ्याशा चौरस भागामध्ये 7 तरस असणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असं जर विचार केला की तरसाची जी होम रेंज म्हणजे कुठल्याही प्राण्याची एक होम रेंज असते की त्याचं ते राहायचं ठिकाण, खायचं ठिकाण आणि त्याचं प्रजनाचं ठिकाण, असं जे तेवढं ठिकाण असतं त्याला होम रेंज म्हणतात. तर तरसाचं जे वन्यजीव क्षेत्रातलं जे अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार त्याचं जे होम रेंज आहे ती 30 ते 40 किलोमीटर किंवा 60 किलोमीटर पर्यंत आहे. तर हा तर परिसर एक 10 ते 15 किलोमीटरच्या आसपास होता. तर ह्याच्यामध्ये एवढी तरसांची संख्या होणं म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी कारणं पण आहेत की नुसती तरस का आहे, एवढी 7 काय आहेत या भागामध्ये, तर त्यांना पोल्ट्री वेस्ट वरती ते जगतात. परत तिथे जनावरं मेलेली असतील तर ते खाणारे, तर त्याच्यामुळे त्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. आणि ही खरंच चांगली गोष्ट आहे कारण की गिधाडांची जागा त्यांनी गेली. आज आपण भारतात बघितलं गिधाडांची संख्या कमी झालेली आहे. तर ते मेलेलं कुचलेलं जनावर खायचं. आता गावामध्ये जी रोगराई पसरू नये म्हणून तरच महत्वाची भूमिका बजावत असतात. तर त्याच्यामुळे ही होणं मला वाटतं महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे की जे तरसाची आपण गणना केली. म्हणजे आतापर्यंत पण बिबट्याची प्रभागाची गणना बघितलेली ऐकलेली होती, माहिती होती. पण तरसाची गणना करणारं मला वाटतं राज्यातलं आपलं किरकसाल हे पहिलं गाव आहे. आणि अशा दृष्टीने आम्ही पक्ष्यांचे पण ई-बर्डच्या माध्यमातून 212 पक्ष्यांची नोंद केली. फुलपाखरांच्या विशाल आणि टीमने आमच्या 91 म्हणजे 91 स्पीशीजची नोंद केली. माशांच्या 7 प्रजाती भेटल्या इथे, कोळ्यांच्या 13 प्रजाती होत्या. वनस्पतींच्या बाबतीत 160 प्रजाती आम्हाला भेटल्या आणि अजूनही आहे. आणि हा डेटा मे 2023 ते डिसेंबर 2025 पर्यंतचा आहे. म्हणजे अजून जानेवारीमध्ये पण आम्हाला काही स्पीशीज भेटायला लागलेले. मग त्याच्यानंतर मग पुढच्या 2-3 वर्षात मग आपण एक अजून डिटेलमध्ये येईल की ह्याच्यामध्ये प्रचंड वाढ होणारच आहे या प्रजातींमध्ये. येस. चिन्मय, एक उच्च शिक्षण घेऊन कुठंतरी चांगला जॉब केला असता, पगार चांगला मिळाला असता, एक छानसं घर झालं असतं, म्हणजे असं रानोमाळ भटकायचं मनामध्ये का आलं? तेच म्हणजे या क्षेत्रात म्हणजे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की पॅशन आणि डेडिकेशन वाईल्ड लाईफ फील्डमध्ये. ही जी वाईल्ड लाईफ फील्ड आहे ह्याच्यामध्ये खरंच म्हणजे आतापर्यंत म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात केलेली या फील्डमध्ये, यामुळे दृष्टिकोन जो बघण्याचा होता सगळ्यांचाच बाबतीमध्ये तो वेगळा होता की 12वी सायन्स केलंय तर त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या ॲग्रीला जा, नाहीतर डॉक्टर, इंजिनिअरिंग या गोष्टी करून चांगला जॉब किंवा कॉर्पोरेट